नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण खमंग कुरकुरीत बिना भाजणीची चकली बनवतोय। तर या चकल्या अगदी झटपट तयार होतात, करताना अजिबात तुटत नाहीत। तुम्ही इथे पाहू शकता किंवा तळताना सुद्धा तेलात विरघळत नाहीत, अजिबात तेलकट होत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटची चकली संपेपर्यंत छान कुरकुरीत राहतात। तर लगेच आता या कशा बनवायच्या ते आपण पाहूया। या बिना भाजणीच्या चकलीसाठी आता काय काय साहित्य लागेल ते पाहूया। तर 4 वाट्या मी इथे तांदूळाचं पीठ घेतलंय, 1 वाटी डाळवं, तर याला बरेच जण डाळं सुद्धा म्हणतात। हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळतील। आणि अर्धी वाटी तेल घेतलंय, तर एकाच वाटीने मी सगळी मापं घेतली आहेत। तुम्ही कुठल्याही वाटीने, पेल्याने किंवा भांड्याने सगळी मापं घेऊ शकता। सर्वात आधी आपल्याला हे जे डाळवं आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यात घालायचेत आणि याला मिक्सरमधून अगदी बारीक असं दळून घ्यायचंय। एका परातीमध्ये आता हे तांदूळाचं पीठ घालूया आणि डाळवं जे आपण मिक्सरमधून फिरून घेतलंय त्याला चाळून घ्यायचंय, कारण कितीही आपण बारीक फिरवलं तरी एखादा डाळव्याचा दाणा राहण्याची शक्यता असते, त्यामुळे ह्याला चाळून घ्यायचंय। आणि चाळून झाल्यानंतर वर जे हे थोडंसं पीठ राहिलंय ते आपल्याला घ्यायचं नाही, काढून टाकायचंय। तर आता यामध्ये आपण मसाले घालूया। तर 1 चमचा मी इथे ओवा घेतलाय, तर तो थोडासा हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो। 2 चमचे धणे जिरे पूड, 2 चमचे लाल तिखट, हळद घालायची आहे। तर हळद मी पाव चमचाच घातली आहे। चकलीसाठी हळद कमीच घालायची, म्हणजे चकलीला रंग छान येतो। 2 चमचे तीळ घालायचेत, चवीनुसार मीठ घालूया, पाव चमचा हिंग आणि हे सगळं आता हाताने कोरडे जिन्नस एकत्र करून घ्यायचेत। व्यवस्थित मिक्स करून झालं की आता हे तेल घालूया। तर तेल आपल्याला थंडच घालायचं आहे, गरम करून घ्यायचं नाही। आणि सगळं या पिठाला आता चोळून घेऊया। तर चांगलं हातावर घेऊन चोळून घ्यायचं आहे, दोन्ही हातावर असं पीठ घ्यायचं आहे आणि चोळायचं आहे, म्हणजे सगळ्या पिठाला छान हे तेल लागतं। तर तुम्ही पाहू शकता याची अशी मूठ तयार होतीये, म्हणजे आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे। मोहन व्यवस्थित झालं म्हणजे मग चकली छान तयार होते। इथे मी गरम पाणी करून घेतलंय, गरम पाण्यानेच हे आपल्याला पीठ भिजवायचंय। तर छान असं कडकडीत पाणी झालं आहे, या पाण्याने आपण पीठ भिजवून घेऊया। तर पीठ फार सैल किंवा फार घट्ट भिजवायचं नाही, मध्यम स्वरूपाचं भिजवायचं आहे। फार सैल जर पीठ झालं तर मग चकलीला काटा चांगला येत नाही। तर आता मी थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलंय, असं तयार झालेलं आहे। तर आता ह्याला चांगलं मळून घ्यायचंय। तर मी याचे 2 भाग करून घेतलेत, म्हणजे आपल्याला मळायला सोपं जातं। तर छान असं दाबून दाबून मी मळून घेतलंय। तर यातला एक गोळा काढून घेऊया आणि हातावर त्याला थोडंसं मळून घ्यायचंय। इथे आता मी चकलीचा सोऱ्या घेतलाय, त्याची जी चकलीची प्लेट असते, जो खरखरीत भाग असतो तो बाहेरून करायचा, म्हणजे चकलीला काटा एकदम छान येतो। तर तुम्ही पाहू शकता हा खरखरीत भाग मी बाहेरून ठेवलाय। या सोऱ्याला आतून तेल लावून घेऊया, म्हणजे चकली अगदी पटकन सुटून येते। आणि हे जे मी ताट घेतलंय ते उलटं करून ठेवलंय, याला पण तेल लावून घेऊया, म्हणजे यावर चकली केल्यानंतर आपल्याला पटकन काढता येते। आता हा लांबट आकाराचा गोळा जो तयार करून घेतलाय तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित दाबून घेऊया। यामध्ये हवा नाही राहायला पाहिजे, म्हणजे मग चकली करताना मधून तुटत नाही। आणि आता चकल्या करून घ्यायच्या आहेत। तर एकदम मस्त अशी चकली पडतीये, तुम्ही पाहू शकता अजिबात ही तुटत नाहीये आणि याला काटा पण खूप सुरेख आलाय। तर मधला जो भाग आहे तो जवळ करून घ्यायचा आणि शेवटचा जो भाग आहे तो दाबून घ्यायचा, म्हणजे चकली तेलात उकलत नाही। तर अशाच पद्धतीने आपण करून घेऊया। पीठ जर सैल झालं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे चकलीला काटा चांगला येत नाही, आणि फार जर घट्ट पीठ झालं तर मग चकली करताना तुटते, म्हणजे असे मधून मधून त्याचे तुकडे होतात। त्यामुळे पीठ व्यवस्थित पाहिजे तसं भिजून घेणं खूप गरजेचं आहे। आणि पीठ भिजून घेतल्यानंतर त्याला एक 4 ते 5 मिनिट मळून घ्यायचं, म्हणजे सॉफ्ट पीठ तयार होतं आणि
अशा पद्धतीने छान चकल्या तयार होतात. शेवटचं टोक असं छान दाबून घ्यायचं. इथे मी आता 4 चकल्या तयार करून घेतल्या आहेत. तेल पण यासाठी छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तर झालंय का ते एक गोळा टाकून पाहूया. तर पाहिजे तसं तेल गरम झालेलं आहे. तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर मग चकल्या तेलकट होतात आणि तेलात टाकल्यावर विरघळतात. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर योग्य असणं खूप गरजेचं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत. तर अशा उलटण्याने सोडायच्या म्हणजे हाताला पोळत नाही आणि आपल्याला सोपं जातं. थोड्याशा चकल्या सेट झाल्या मग पलटून घ्यायच्या आहेत. अधूनमधून याला उलटसुलट करायचं आहे म्हणजे चकलीला रंग एकसारखा येतो आणि छान त्या कुरकुरीत पण होतात. मीडियम फ्लेमवरच तळायच्या आहेत. तळून झाल्या की त्या थोड्याशा बुडाला जातात. समजायचं की आपली चकली व्यवस्थित तळल्या गेली आहे. तर ही चकली बनवणं खूप सोपं आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चकलीचं पीठ भिजवताना ते गरम पाण्याने भिजवायचं आणि पिठाला छान 4 ते 5 मिनिट मळून घ्यायचं आणि थोडंसं घट्टसरच पीठ भिजवलं म्हणजे चकलीला काटा छान येतो. आणि पीठ जर का सैल झालं तर चकलीला काटा चांगला येत नाही आणि शिवाय त्या तेलकटसुद्धा होतात. आणि तळताना तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये चकल्या सोडायच्या. आणि चकली उलटवायची घाई करायची नाही. पूर्ण सेट झाल्यावरच चकली पलटून घ्यायची आहे. ओलसर असताना जर तुम्ही पलटवली तर चकल्या तेलात विरघळतात. आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत म्हणजे चकली छान कुरकुरीत तयार होते आणि तिला रंगसुद्धा एकसारखा येतो. तर आता इथे मी चकल्या तळून घेतल्या आहेत. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 40 चकल्या तयार होतात. पूर्ण थंड झाल्यावरच एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे शेवटची चकली संपेपर्यंत या छान कुरकुरीत राहतात. तर अशा पद्धतीने जरूर करून पहा. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.